ड्रेंचिंग कुठली घ्यायची उन्हाळ्यात किंवा कुठल्याही पिकाला ज्यावेळेस वातावरण बदलतं, वातावरण बदलानुसार प्रत्येक झाडामध्ये एक वेगळा बदल होत असतो. ज्यावेळेस वातावरण बदलतं तर माणसाच्या शरीरात पण ज्यावेळेस आजारी पडतो माणूस, तर माणसाच्या शरीरात पण 3 दोष निर्माण होत असतात. कफ, पित्त आणि वात. चरक संहिता तुम्ही वाचला असेल तर चरक संहितामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, माणसाच्या शरीरात वातावरण बदलामुळे हे 3 दोष निर्माण होत असतात. जसं वातावरण बदलामुळे माणसाच्या शरीरात हे 3 दोष निर्माण होत असतात, तसं वृक्ष आयुर्वेदात सूरदासांनी लिहून ठेवलं आहे, वातावरण बदलामुळे वनस्पतीच्या शरीरात पण हे 3 दोष निर्माण होत असतात. बघा तुम्ही, वातावरण बदल्यावरच करपा येतो, वातावरण बदल्यामुळेच व्हायरस येतो, वातावरण बदलामुळे सगळ्या प्रकारच्या बुरशीचे, सगळ्या प्रकारचे रोग आणि कीड झाडावर येत असतात. मग माणसाच्या शरीरातलं वातावरण बदलामुळे हे दोषवर एकमेव रामबाण उपाय जर कुठला असेल तर ते हे ताक. ताकाच्या अंगी नैसर्गिक प्रॉपर्टी आहे, ते माणसाच्या शरीरातले 3ही दोष घालवतं. तसं सूरदास यांनी सांगितलं आहे, वनस्पतीच्या शरीरात असलेले 3ही दोष जे वातावरण बदलामुळे वनस्पतीच्या शरीरात निर्माण होतात, ते 3ही दोष घालवण्याचं काम ताक करत असतं. म्हणून आपल्याला ताकाचे फॉर्म्युलेशन कुठल्याही अवस्थेत, मग ती उन्हाळ्यात केळी असो किंवा पपई असो, त्याला द्यायचे तर आपण 1005 लिटर ताक घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर ताकाचे फॉर्म्युलेशन म्हणजे त्याच्याबरोबर जॅस्मोनिक किंवा फोलिक ॲसिड किंवा L-सिस्टीन बेस अमिनो ॲसिडयुक्त संजीवक घ्यायचं आहे. ते संजीवक याच्यासाठी की एक प्रकारचा झाडावर ताण असतो. ताण म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की उद्या बॉम्बेला जायचं सांगितल्यावर तुम्हाला पण एक प्रकारचा ताण येईल. कुठल्या गाडीत बसू, तिथे उतरलं रिक्षावाला काय म्हणेल. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपल्या रुटीन लाईफमध्ये काही बदल केला तर एक प्रकारचा आपल्यावर ट्रेस येतो, तसा ट्रेस हा झाडावर पण येतो. आणि त्या ट्रेसमधून झाडाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला जे ताकाबरोबर फॉर्म्युलेशन द्यायचं आहे तर 250 ml 3D वापरायचं आहे किंवा 250 ml झायलो वापरायचं आहे. आणि दुसरी जी ड्रेंचिंग करायची आहे आपल्याला पपईला किंवा कुठलंही पीक असेल उन्हाळ्यात, तर त्याला दुसरी जी ड्रेंचिंग आहे ती जिवंत जीवामृताची करायची आहे. जिवंत जीवामृतामध्ये जे आपलं एका दिवसात तयार होतं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कॅल्शियम असतो आणि ऑर्गॅनिक कॅल्शियममुळे झाडाची जी सेल असते त्या सेलची सेल वॉल ही स्ट्रॉंग होत असते आणि झाड उन्हामध्ये त्याची शक्ती म्हणजे झाडाची शक्ती वाया जात नाही. म्हणून आपली जर पपई नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये असेल, आपल्या पपईची फुलधारणा चालू झाली असेल तर ती फुलगळ कमी करण्यासाठी फुलाची सेटिंग चांगली करण्यासाठी आपल्याला ह्या 2 फवारण्या आणि 2 ड्रेंचिंग करणं आवश्यक. ओके, धन्यवाद.